सरोवर शिक्षण मंडळात आता चक्क 3D होलोग्राम प्रोजेक्टद्वारे अध्ययन अध्यापन नवगातांचे स्वागत उत्साहात संपन्न। सांगली येथील सरोवर शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व बालवाड्यांच्या संयुक्त विद्यमानाने नवगत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा अल अमीन मराठी प्रायमरी शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला। सर्व माध्यमाच्या शाळेत नवीन शैक्षणिक वर्षात गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके वाटप करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला। गोड खाऊ वितरण देखील यावेळी करण्यात आले। यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या। आदर्श कलागुणी व क्रीडा व बौद्धिक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे भावी उत्तम नागरिक निर्माण होतील, त्यासाठी या शाळेत प्रवेश घ्यावा असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना सरोवर शिक्षण मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष फारुख अकी वाटे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोवर मुल्ला यांनी केले। प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले। हारून रशीद मुल्ला यांनी 3D होलोग्राम प्रोजेक्टवर भेट दिली। डिजिटल शिक्षणासाठी याचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे। पदाधिकारी मोहम्मद सरोवर मुल्ला यांनी मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे आपल्या मनोगतातून सांगून मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन शबाना नदाब अश्विनी पाटील यांनी केले। स्वागत BP पाटील यांनी तर आभार मुल्ला सर यांनी मानले। मुख्याध्यापिका नसीम बानू पीरजादे, शहीन मुल्ला, संजय कुर्णे, तन्वीर मुल्ला, पदाधिकारी व ताहिर मुल्ला यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट PK न्यूज सांगली।